महामार्ग क्रमांक 44 पर पड़े गड्ढे एवं वेकोली कामठी ओसीएम खुली खान में कोयला परिवहन करने वाले ट्रकों की वजह से जर्जर रास्तों के साथ उड़ाने वाली कोयले की धूल की रोकथाम को लेकर ग्राम पंचायत सदस्य सतीश धारण के नेतृत्व में ब्लैक डायमंड सोसाइटी कार्यालय के सामने लेटांगन आंदोलन किया गया। इस आंदोलन में सैकड़ों नागरिकों शामिल हुए। आंदोलनकर्ताओं द्वारा हो रहे वायु प्रदूषण, खराब रास्ते, जल प्रदूषण सहित अन्य समस्याओं को लेकर वेकोली प्रबंधन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल, राष्ट्रीय महाविकास प्राधिकरण, तहसील पारशिवनी, एसडीओ रामटेक सहित पुलिस प्रशासन को शिकायत करने के बाद भी समाधान नहीं निकल पाया, जिसके कारण यह आंदोलन किया गया, जिसमें वेकोली प्रबंधन ने आंदोलनकारियों की कई मांगों को मान लिया है। आज आम्ही 19 तारखेला लोटांगण आंदोलन पुकारलेलं होतं आणि लोटांगण आंदोलनामध्ये आम्ही नॅशनल हायवेचा देखील निषेध व्यक्त केला, WCLचा निषेध व्यक्त केला, प्रदूषण नियामक महामंडळाचा देखील निषेध केला। प्रामुख्याने सांगताना हे होतं की प्रदूषण नियामक महामंडळाला दिवाळीच्या फटाक्यामध्ये प्रदूषण दिसतं, मात्र WCLच्या धुळामुळे जे प्रदूषण निर्माण होत आहे ते त्यांना दिसत नाही। येथील WCLमुळे पाण्यामध्ये जे प्रदूषण होत आहे ते त्यांना दिसत नाही। ही खूप मोठी शोकांतिका आहे। या माध्यमातून आज आम्ही इथे रस्ता रोको म्हणजे WCLचे जे व्हेइकल आहे तिथे आम्ही लोटांगण आंदोलन घालून लोटांगण आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची वाहतूक थांबवली होती। शेवटी प्रशासनाला WCL प्रशासनाला इथे थोडं नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी आम्ही दिलेल्या ज्या मागण्या होत्या त्या संपूर्णरित्या मागण्या लिखित स्वरूपात देऊन मान्य केलेल्या आहेत। त्यांनी हे मान्य केलेलं आहे की रस्त्यावर जो धूळ आहे रस्त्याच्या दुतर्फा तो रस्त्यावरील धूळ आम्ही नियमित साफ करू, आठवड्यातून 3दा साफ करू। सोबत अपघातग्रस्त जी वळण आहे ब्लॅक डायमंड सोसायटी येथील तिथे एक गार्ड देऊ, सिक्युरिटी गार्ड देऊन 3 शिफ्टमध्ये तो ठेवू आणि जी वाहतूक कोळशाची वाहतूक सुरू आहे कांद्री टेकाडी शिवपांधन ती पांधन देखील बंद करण्यासाठी आम्ही भविष्यामध्ये काही ना काही मार्ग काढू। त्यांनी सध्या कन्व्हेयर बेल्टचा मार्ग सांगितला आहे, त्याला वेळ लागेल, तरी पण आम्ही मान्य झालो, कारण व्यवस्था उभी करायला एक वेळ लागते आणि तो वेळ आम्ही शिवपांधनसाठी त्यांना देत आहोत। आम्ही वारंवार ग्रामपंचायत सदस्य सतीश भाऊ घारड यांच्या नेतृत्वामध्ये तालुका प्रशासन राहो, SDO प्रशासन राहो, WCL प्रशासन राहो, सर्वांना वारंवार निवेदन दिले। WCL प्रशासन असं आहे की कानाडोळा करत होता आणि एक ग्रामपंचायत सदस्याच्या सुद्धा ते मान्य करत नव्हते की इतके सारे लोक त्यांच्या पाठीशी आहे आणि ह्या धुळामुळे अस्थमा, कॅन्सर आणि खूप सारे असे विकार आहे ना ह्या क्षेत्रामध्ये येणं जास्त प्रमाणात होत आहे आणि आम्ही वारंवार पत्र दिल्यानंतर पण हे कोणतंहीच काम नव्हतं आणि शेवटला आम्हाला आंदोलनाचा मार्ग करावा लागला आणि शेवट सर्वांच्या सहकार्याने आज आंदोलनाला त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात दिलेलं आहे की यानंतर नियमित स्वच्छता होणार। यानंतर स्वच्छता नाही झाली तर पूर्ण गावकऱ्यासहित पूर्ण ताकदीनं आम्ही सतीश भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून खूप मोठ्या आंदोलनाला सामोरं जाऊ।